भारत पाकिस्तान युद्धात भारतीय जवानांनी धाडसी कामगिरी केल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काँग्रेसकडून शनिवारी सोलापुरातून जय हिंद यात्रा काढण्यात आली। भारतीय जवान जिंदाबाद, भारत माता की जय, जय जवान जय किसान अशा घोषणा देऊन वीर जवानांचे मनोबल वाढवले। युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या शहीदांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली। खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ यात्रेचा समारोप झाला। हातात तिरंगा आणि डिजिटल फलक घेऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। पाकिस्तान बडवा है कधी ठेवू शकतच नाही खरं तर, म्हणून हा आपला विजय आहे असं त्या ठिकाणी म्हणते। अतिशय जबरदस्त कामगिरी ही आपली आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सने केली। 2 महिला आपल्याला प्रेस ब्रीफिंग देत होत्या विक्रम मिश्रींसोबत, आणि महिला या मातृभूमीच्या संरक्षणासाठी ऑपरेशन सिंदूर हे सक्सेसफुली आपल्या आर्म्ड फोर्सेसनी केलं, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करते। आणि तुम्ही दाखवून दिलं त्या जगाला की हिंदुस्थान आणि भारत देशाची ताकद काय आहे। नाही, नेहमी मध्यस्थी करायला कोणीतरी लागतं, पण कारण दोन्ही न्यूक्लिअर पॉवर्स आहेत, न्यूक्लिअर वेपन्स दोघांकडे आहेत। आपण तर ते संयमाने वापरणार, पण पाकिस्तानचा भरोसा नाही आणि म्हणून अमेरिकेला पडावं लागलं मध्ये। पण मागच्या वेळेस जेव्हा इंदिराजींनी जेव्हा पत्र लिहिलं होतं अमेरिकन प्रेसिडेंटला, दुसऱ्या दिवशी पाकिस्तान सरेंडर झालेलं, सीज फायर सरेंडर। खरं तर तेच करायला पाहिजे होतं पाकिस्तानने, पण ते सीज फायर अनाऊन्स केलं। तरी मला असं वाटतं जे निरागस जीव जातात ते नाही झालं पाहिजे कोणत्याही युद्धात, आणि म्हणून ते सीज फायर झालं, तर विजयच झाला असं मी समजते भारताचा। यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर अलका राठोड, सुशीला आबोटे, संजय हेमगड्डी, रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, तिरुपती परकीपंडला, श्रीदेवी फुलारे आदी उपस्थित होते।